नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिलवान फुलकर ऑक्झन अकॅडमी ऑफ इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण 34 क्रियापदे पाहणार आहोत आणि या 34 क्रियापदांचा अर्थसुद्धा आपण मराठीमध्ये इथे समजून सांगितलेला आहे। ॲक्च्युली मी मुलांना प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स हा टेन्स शिकवत होतो आणि त्यानंतर मला त्यांना काही क्रियापदे द्यावीशी वाटली, तर मी ही क्रियापदे अशा पद्धतीने दिली। तर ही जी क्रियापदे आहेत ही क्रियापदे इंटरमिडिएट लेवलवर जे विद्यार्थी शिकतात त्या विद्यार्थ्यांसाठी आपण तयार केली आहे। तर बघा, पहिला आहे अचीव साध्य करणे, अक्नॉलेज कबूल मान्य करणे, अडॅप्ट जुळवून घेणे, ॲड्रेस संबोधित करणे, इथे संबोधित करणे किंवा मग प्रश्न सोडविणे, अडजस्ट समायोजित करणे बदल करणे, ॲडमायर कौतुक करणे आदर करणे, ॲडमिट प्रवेश करणे कबूल करणे, ॲडवाइस सल्ला देणे, अफेक्ट वर परिणाम करणे, अफोर्ड परवडणे, अनाउन्स जाहीर करणे, अप्रूव्ह मान्यता देणे, आर्ग्यू वाद घालणे, अपॉलोजाइज क्षमा मागणे, अरेंज व्यवस्था करणे, अराइव्ह येऊन पोहोचणे, अज्युम गृहीत धरणे, अश्युअर हमी देणे, अटेम्प्ट प्रयत्न करणे, अवॉइड टाळणे, बिहेव वागणे, बिलॉंग चाचीचे असणे, ब्लेम दोष देणे, बॉरो उसने घेणे त्याचा ऑपोजिट वर्ड आहे लेंड उसने देणे, बॉरो उसने घेणे त्याचा ऑपोजिट वर्ड आहे लेंड उसने देणे, बॉदर त्रास देणे, उदाहरणार्थ सॉरी टू बॉदर यू, तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल क्षमस्व, सेलिब्रेट साजरे करणे, कंप्लेन तक्रार करणे, कन्फर्म पक्के किंवा पुष्टी करणे, कन्सिडर विचार करणे, कॉन्ट्रीब्यूट योगदान देणे, कन्व्हिन्स पटवून देणे, कोऑपरेट सहकार्य करणे, डेलिव्हर वितरित करणे किंवा पोचवणे, डिमांड म्हणजे मागणी करणे। तर ही होती एकूण 34 क्रियापदांची यादी आपण दिलेली आहे आणि हे इंटरमिडिएट लेवलचे जे स्टुडंट्स असतात ज्यांना इंग्रजी बऱ्यापैकी कळतं परंतु तेवढे ॲडव्हान्स नसतात, तर त्यांच्यासाठी आपण ही क्रियापदाची यादी तयार केली आहे। आता इतकंच, यासमोर आपण काही टेन्सेसवर व्हिडिओ बघू, काही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचवर व्हिडिओ बघू आणि त्यानंतर हे सगळं काही सुरळीत चालू राहील। CBSE विद्यार्थ्यांसाठी, स्टेट फुल इंग्लिश आणि सेमी इंग्लिश विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्याचप्रमाणे हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही व्हिडिओज माझ्या ऑक्झन अकॅडमी ऑफ इंग्लिश, एक हिंदी आहे, एक मराठी आहे आणि एक इंग्लिश आहे, त्या चॅनलवर येतील। तोपर्यंत थँक्यू सो मच।